सुखाचं गवान, आला संक्रांतीचा सण, मोठी सुखाचं गवान. फडफड आभाळात पतंगाचं गहुधान, फडफड आभाळात पतंगाचं गहुधान. तिळगुळ वाटून या, गोड होईया जमान, गोड होईया जमान. म्हणती सखी साऱ्या, हळदी कुंकवाला यायचं. Today we are here to celebrate Makar Sankranti. Makar Sankranti is usually celebrated on 14th or 15th January. It is our major harvest festival. This festival is the marking of sun's transition into Capricorn and the end of the winter. It signifies new beginnings, prosperity, and gratitude with traditions including kite holly dips and exchanging sesame, that is til, and jaggery sweets to promote sweet speech and harmonious relationships. It is a solar festival honoring the sun god Surya. It marks the end of the winter solstice and the beginning of longer days, that is Uttarayan. भोगी हा सण 13 जानेवारी 2026 मंगळवार रोजी भोगी हा सण ह्या वर्षी आलेला आहे. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण आहे. या वर्षी आपण भोगी या सणाचा अर्थ, भोगी म्हणजे आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो, त्याला भोग असेही म्हणतात. तसेच भोगी या दिवशी विशिष्ट प्रकारचे पदार्थ तयार करून आपण सवाष्णीला जेवायला घालतो. प्रमाणे भोगी या सणा दिवशी आपण बाजरीची भाकरी, भोगीची भाजी आणि मूग डाळीची खिचडी करून आपण देवाला नैवेद्य दाखवतो आणि हे सर्वजण जेवण करतो. त्याचप्रमाणे तिळाच्या पाण्याने आपण सकाळी उठून आंघोळ करतो. सकाळी नवीन कपडे परिधान करतो. त्याचप्रमाणे भोगीच्या सणा दिवशी आपण सुगडचे पूजन केले जाते. सुगडचे पूजन करून आपण मकर संक्रांती साजरी करतो. तसेच आपण हळदी कुंकाचाही कार्यक्रम करतो. अशा प्रकारे भोगीचा सण आपण साजरा करतो. माघ शुक्ल पक्ष सप्तमीला रथसप्तमी असे म्हणतात. महर्षी कश्यप आणि देवमाता अदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला. तो दिवस भगवान विष्णूचे एक रूप म्हणजेच श्री सूर्यनारायण होतं. संपूर्ण विश्वाला आपल्या महातेजस्वी रूपाने प्रकाशमय करणाऱ्या सूर्यदेवामुळे पृथ्वीवर जीवन अस्तित्व झालं. म्हणून या दिवशी सूर्यपूजन केले जाते. सूर्याला प्रसन्न करण्यासाठी सूर्याला अर्घ्य दिले जाते. तसेच हा दिवस सूर्याचा जन्मदिवस म्हणून देखील ओळखला जातो.